तर असं तुमच्यासोबत सुद्धा कधी होतं का हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आज सकाळपासून आहे ना मला व्हिडिओ चालू करायची अजिबात इच्छा होत नव्हती. मी फक्त आणि फक्त रडत होते एका कोपऱ्यात बसून. काय झालं होतं काय माहिती, पण खूप जास्त रडले. त्यानंतर माझा नवरा म्हटला की यार स्वयंपाक तर करावा लागणार आहे तुला, कारण की मला काही इतका स्वयंपाक येत नाही. मग म्हटलं चला यार काय होणार आहे रडून. त्यानंतर ते म्हटले चल मी तुला थोडंसं एंटरटेनमेंट करतो, तुला एक मी चॅलेंज देतो, तू जर या भोवती म्हणजे ताटा एवढी भाकरी करून दाखवली तर मी तुला मानलं की तू स्वयंपाकामध्ये प्रो आहेस. मग मी म्हटलं चला यार मूड फ्रेश होईल आपलासुद्धा, आणि मला अशा चॅलेंजिंग गोष्टी ना खूप जास्त आवडतात. आणि मी खरंच त्या ताटा एवढी आहे ना भाकरीसुद्धा केली. आणि त्यांनी दुसरं चॅलेंज हे दिलं की ती तव्यावर व्यवस्थित टाकायची आणि तिला व्यवस्थित फुगवूनसुद्धा दाखवायची, नाहीतर तू एवढी मोठी भाकरी करशील आणि त्याचा पापड होऊन बसेल. पण मी पण म्हटलं मी काय कमी वाटते का तुम्हाला, मी एवढ्या दिवसापासून स्वयंपाक करते आणि आज मी त्याच्यात प्रोसुद्धा झाली आहे. आणि हेच मी नवऱ्याला सिद्ध करून दाखवलं. एका साईडला भाकरी ठेवली होती, सकाळपासून काही कामं आवरले नव्हते, म्हटलं चला पहिली मशीन लावावी. त्यानंतर पळत पळत आले आणि लक्षात आलं की आपण भाकरी ठेवली आहे गॅसवरती, पण भाकरी काही करपली नव्हती. म्हटलं मी चॅलेंज हारले असते. पण भाकरी बघा माझी किती टम्म आणि गुबगुबीत अशी फुगलेली होती. आणि मी हे चॅलेंज जिंकलेली आहे. आणि ॲज युज्युअल ते हारलेले होते, त्यामुळे ते असे तोंड पाडून बसले होते कोपऱ्यामध्ये. म्हटलं जाऊ द्या चला, तुमची फेवरेट मटकीची भाजी केली आहे, तुम्ही यामध्येच खुश व्हा. आणि त्यांना मटकी इतकी आवडते, रोज जरी दिली तरी त्यांना कंटाळा येत नाही. त्यानंतर घरामधले बेसिक कामं आवरून घेतले. संध्याकाळी फ्रेश वगैरे झाले होते. मग फ्रेश झाल्यानंतर माझं कुठं रडणं थांबलं होतं, नाही तर दिवसभर मी फक्त रडत होते. त्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे मारल्या नव्हत्या, कपड्यांच्या घड्या वगैरे मारल्या. चला मग मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. बाय.